नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर पुणे मनपाची पुन्हा एकदा नवीन अपडेट आता आपल्याला येते। याचे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत ही तारीख आपल्याला कळालेली आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला हेही कळतं आता की याचे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत, एग्जाम कधीपासून असणार आहे आणि मेन म्हणजे याच्यात पुन्हा आचारसंहितेचा फटका बसणार आहे का, कारण की तिसरी आचारसंहिता म्हणू शकतो। पहिली लागली लोकसभेची, दुसरी लागली विधानसभेची, त्याच्यामध्ये या जाहिरातीला प्रॉब्लेम झाला। आता परत पुणे मनपाची नगररचनाचं चालू होतं, प्रभाग रचना, आता पुणे मनपाची पण निवडणूक येऊ शकते। तर आचारसंहितेचा याला फटका बसणार का, तर या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि बघा, नुकतीच कनिष्ठ अभियंतासाठी 169 जागा पुणे महानगरपालिका प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास आचारसंहितेचा फटका। तर ही सकाळ न्यूजपेपर मध्ये नुकतीच जे आहे तर ते न्यूज आलेली होती आणि त्यांनी संपूर्ण माहिती जी आहे तर ते इथं सांगितलेली आहे। आणि तुम्ही देखील या मनपाच्या वेगवेगळ्या मनपाच्या जाहिराती येत आहेत, वेगवेगळ्या सिव्हिलच्या सरसेवेच्या जाहिराती असतात, यांच्यासाठी तयारी करत असाल, टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशा दोन्ही बाबी तुम्हाला वाटतं मला व्यवस्थित पद्धतीने कव्हर करून घ्यायचे आहेत, तर त्याच्यासाठी आपण ही रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर। काही प्रॉब्लेम आल्यास यांना तुम्ही कॉल करू शकता। टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टींचा समावेश याच्यात असणार आहे मित्रांनो। ही एक पूर्ण एक ऑल इन वन पॅकेज तुमच्यासाठी असणार आहे। बघा, कनिष्ठ अभियंतासाठी आता 169 जागा पुणे महानगरपालिका प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास आचारसंहितेचा बसणार फटका। तर काय आहे तर ती माहिती बघूया। बघा, पुणे मनपामध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल पदाच्या 113 जागांसाठी जाहिरात आली होती आधी, पण आता ही 113 जागांची जाहिरात नसणार आहे। आता ही जागा असणार आहे 169 एवढ्या जागांसाठी जाहिरात जी आहे तर ती असणार आहे। बघा, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत ही भरती प्रक्रिया रखडल्याने जवळपास 28,700 एवढे अर्ज आले होते। किती? 28,700 एवढे अर्ज जे आहेत तर ते याच्यासाठी आलेले होते। आणि आता पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वाढीव जागांसाठी अर्ज मागवण्यात येणार आहेत आणि ही प्रक्रिया वेळेत पार पाडली नाही तर पुन्हा एकदा निवडणुकीच्या कचाट्यात हे उमेदवार अडकणार आहे, अशी यांच्याकडनं भीती जी आहे तर ती व्यक्त केली जाते। लक्षात घ्या, याआधी 2022 आणि 2023 या वर्षात जवळपास 748 ज्युनियर इंजिनियर त्यांनी भरलेले आहेत। कनिष्ठ अभियंता, लिपिक असे वेगवेगळ्या पदांसाठी भरती जी आहे तर ती केलेली होती। त्याच्यानंतर मार्च 2024 मध्ये कनिष्ठ अभियंता या पदाच्या 113 जागांसाठी भरती करण्यात आली होती। IBPS सोबत त्यांचा करार पण केलेला होता, परंतु नंतर सरकारने काय केलं की मराठा समाजासाठी SCBC नावाचं आरक्षण तयार केलं, त्याच्यात 10% आरक्षण त्यांना देण्यात आलं। आता पुन्हा ज्यांनी काही ओपन मधून अर्ज केला होता, ज्यांनी काही बाकीचे कॅटेगरी EWS मधून अर्ज केला होता, त्यांना आता कॅटेगरी बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, याच्यासाठी त्यांनी केले पण होतं। याच्यामध्ये जवळपास 4,493 उमेदवारांनी अर्जामध्ये बदल देखील जो आहे तो केलेला होता। आणि दरम्यानच्या काळात IBPS चा करारही संपुष्टात आला, कारण की त्यांनी काहीतरी टाइम लिमिट दिली असेल ना, ते टाइम लिमिटच गेली। पुन्हा IBPS सोबत जो आहे तो त्यांना करार जो आहे तर तो करावा लागला। परंतु आता याच्यात महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, कनिष्ठ अभियंता पदभरतीची जाहिरात आचारसंहितेपूर्वी काढलेली आहे, त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा यांच्यावर परिणाम होणार नाही। यांचं म्हणणं आहे की आचारसंहिता लागण्याआधीच आम्ही ही जाहिरात प्रकाशित करू, त्याच्यामुळे आम्हाला एक्झाम घ्यायला, एक्झाम कंडक्ट करायला कुठल्याही पद्धतीची आचारसंहितेची जी नियमावली आहे तर ती लागू होणार नाही। आणि हे संपूर्ण केलं तर फेब्रुवारीत लवकरच या नवीन अभियंत्यांना म्हणजे नवीन इंजिनिअरला नियुक्ती मिळू शकते, म्हणजे फेब्रुवारी पर्यंत यांची डायरेक्ट जॉईनिंग पण जे आहे तर ते होऊ शकते असं आपल्याला इथं दिसत आहे। आता जे विजय कुमार थोरात आहे, उपायुक्त आहे सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी, यांनीच माहिती दिलेली। लक्षात घ्या, अर्ज भरण्यासाठी 1 महिना मुदत दिली जाईल आणि अर्ज हे कधीपासून सुरू होतील? 1 ऑक्टोबर 2025, म्हणजे आज उद्या लगेच कधी पण ऍड येऊ शकते। 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत अर्ज जे आहेत तर ते मागवले जातील आणि त्याच्यानंतर अर्जानुसार महाराष्ट्रातील विविध शहरात ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे। आणि ही परीक्षा कोण घेणार आहे मित्रांनो? IBPS या संस्थेमार्फत जे आहे तर ती घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर पुढील 2 महिन्यात संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडेल। भरतीची जाहिरात आचारसंहितेपूर्वी काढल्याने निवडणुकीच्या काळात नियुक्तीचा अडथळा येणार नाही, असं देखील त्यांनी इथं स्पष्ट जे आहे तर ते नमूद केलेले आहे। म्हणजेच काय की लवकरच आज उद्या कधीतरी जाहिरात येऊन लागेल आणि त्याच्यामध्ये याच्यासाठी जे आहे तर ते काहीच प्रॉब्लेम येणार नाही। 169 पदांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे, ज्याच्यामध्ये हे संपूर्ण कॅटेगरीनुसार जे आहे तर ते वर्गीकरण दिलेले। एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे बघू शकता, अशाच पद्धतीने असेल किंवा थोडंफार चेंज होतील। बाकी पॅटर्न जो आहे तर तो आपला 60-40चा आहे, 60 नॉन टेक्निकल आणि 40 जो आहे तर तो टेक्निकलचा पॅटर्न आहे। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, हा अशा पद्धतीने जो आहे तर तो आपल्याला इथं हा पॅटर्न जो आहे तर तो इथं बघायला मिळणार आहे। आणि या पुणे मनपासाठी आपण एक ऑनलाईन टेस्ट सिरीज जी IBPS पॅटर्नवर अवेलेबल आहे तर तीच
टेस्ट सिरीज जे आहेत तर ते आपण इथे लॉन्च केलेले पुणे मनपासाठी. ही ऑनलाईन पद्धतीने टेस्ट सिरीज असणार आहे, ज्याच्यामध्ये 5 फुल सिलेबस टेस्ट जे आहेत तर ते तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आजच तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करा. जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. त्यासोबतच मित्रांनो UPSC ची नोटिफिकेशन आलेली इंजिनिअरिंग साठीची, माने सरांनी खूप चांगला व्हिडिओ बनवलाय तो बघा. त्यासोबतच सर्व इंजिनिअरिंग वाल्यांना, डिप्लोमा डिग्री वाल्यांना एक लय मोठी चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटी, डायरेक्ट ITI कॉलेजचे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि हेड मास्टर देखील बनू शकतात. ही संपूर्ण जाहिरात आहे. महाराष्ट्रातून जबरदस्त विद्यार्थ्यांचा याला रिस्पॉन्स मिळत आहे. तर ही माहिती देणार प्लॅटफॉर्म जे आहे तर ते इग्नाइट अकॅडमी हे एकमेव प्लॅटफॉर्म आहे. तर तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकतात. त्यासोबत भूकर मापकची आपण एक सिरीज सुरू केली की ज्याच्यामध्ये भूकर मापक विषयी आपण विविध माहिती जी आहे तर देत असतो. त्याच्यामध्ये प्रमोशनचा व्हिडिओ आलेला आहे, वार्षिक सुट्ट्या किती असतात, आगामी काळात त्यांचं कामाचं स्वरूप काय असतं, या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत तर त्या पाहणारच आहोत. पुढे सिव्हिल जर झाली असेल, डिग्री आणि डिप्लोमा, तर या 5 जाहिराती तुमच्यासाठी येणार आहेत. त्याच्यामध्ये कोणते डिपार्टमेंट असणार आहे, काय वॅकन्सी असणार, ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही जो आहे तर तो अवश्य बघितला पाहिजे. चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.